तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. एक अप्रतिम मॅच येथे प्रेक्षकांच्या भेटीला. एका बोर्डला जरूर मॉर्निंग 11 जव्हार, तर त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत सालबड. दर्शन तांबोरे यांच्यासाठी पारितोषिक आले प्रत्येक षटकारांकरिता किती. जव्हार 11 टीमला जरूर प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. विनीत अंबिरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहत आहे. आणि तत्पूर्वी या ठिकाणी जरूर चांगला चेंडू. सालबड आणि त्यांचे विपक्ष जव्हार 11 हा सामना आपण या ठिकाणी पाहत आहे. मुजीब फराज त्याचबरोबर दर्शन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव ओव्हर द विकेट. जलद गतीने चेंडू येतो. एक अप्रतिम चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण हा सामना मात्र जरूर अप्रतिम होईल हे मात्र निश्चित आहे. मागील सामन्यामध्ये अगदी या ठिकाणी दोन खेळाडूंच्या मध्ये मात्र तालमेल योग्य पद्धतीने नव्हता. आणि तर या क्षणी जरूर दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या कॉलिंगनं ज्यावेळेला कार्य संपन्न करत आहेत. 3 चेंडू 2 धावा. कारण या क्षणी जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आहे. धाकटी डहाणू संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलाय. सातपाडी संघ तिसऱ्या फेरीमध्ये पाहिलाय. इथून जो संघ जिंकेल तो अजून एक तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल ना. आणि या क्षणी त्या पद्धतीने हा सामना जरूर पाहायला मिळू शकतोय. गौरवने सध्या 3 चेंडूवरती धावा दिल्या तर फक्त आणि फक्त 2 येतोय फुलटा चेंडू. आता यावेळेला चांगल्या लेंथ आणि लाईन वरती चेंडूची फेकी पाहायला मिळते. कारण फलंदाजाला जास्तीत जास्त रूम दिला जात नाहीये. एक चांगली जवळ स्ट्रॅटेजी पूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन गौरवच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. आणि निश्चितच या क्षणी 4 चेंडू 3च धावा आल्यात. एक डॉट चेंडू देखील आपण पाहिला होता. आणखीन एक चांगला चेंडू. रफ्तार चांगली आहे. पडल्यानंतर जसा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि तिथे मात्र दर्शनला थोडंसं बॅकफुटला ठेवलंय. कारण हा एक अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. डॉट चेंडूची जास्तीत जास्त जेव्हा जेव्हा सांगता होते ना तेव्हा तेव्हा दबाव हा वाढत जातोय फलंदाजावरती. आणि त्या दबावामध्ये कित्येक वेळा फलंदाज ज्या मिस्टेक करतायत आणि ते चित्र पाहायला मिळेल का. मात्र अजून एक चांगला चेंडू. सुरेख लेंथ आणि लाईन वरती यावेळेला गौरवच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहताय. कारण जरी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर ज्या 2 धावा सुरुवाती लावल्या होत्या आणि तिथंच 3 धावा. 3 धावा 3 चेंडू डॉट 3 धावा या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना जिंकायचा असेल तर जरूर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुजीब आणि त्याच्या साथीला दर्शन या दोन्ही फलंदाजांना एका चांगल्या खेळीनं यावेळेला प्रारंभ करावाच लागेल. हा सामना मात्र त्या लेवलचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण जिंकलात तर आजच्या दिवसामध्ये जरूर या 2 टीम ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतात तिथपर्यंत पोहोचाल. आणि याच मैदानावरती कित्येक वेळा चांगल्या चांगल्या मॅच या जव्हार 11 टीमने खेळल्यात ना. आणि त्याच कारणामुळे तेवढाच महत्वाचा हा सामना असू शकतोय. येतोय नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अमित केने. मागील सामन्यामध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. परंतु एका क्षणामध्ये जरूर तो एक षटकार गेला होता याच गोलंदाजावरती. या क्षणी आता चित्र मात्र थोडंसं वेगळं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3च धावा आहेत. विकेट नाहीये. दोन्ही फलंदाजाने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलंय ना. येतोय पहिला चेंडू. अगदी यावेळेला चांगल्या लेंथ लाईन वरती पाहायला मिळतोय. अमित च्या माध्यमातून आपण पाहताय. तर मुजीब तो देखील जबरदस्त बॅटर आहे. मागील सामन्यामध्ये त्यानं देखील चांगले फलंदाजीचं प्रदर्शन केलंय. आणि सध्या जास्तीत जास्त दारोमदार या दोन्ही फलंदाजावरती. मात्र ही परिस्थिती यावेळेला बदलू शकतील का. आणखीन एक चांगला चेंडू. मात्र या क्षणी स्ट्रोक जबरदस्त होता. शेवटच्या क्षणी यावेळेला चेंडूला स्टॉप केलाय. मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर टायमिंग जबरदस्त प्राप्त झाला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
ऋतिक पाटील, क्या बात आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आपण डीप मध्ये या क्षेत्ररक्षकाकडून पाहिलंय. 2 धावा तर जरूर येत आहेत, परंतु मुझीब फराज जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण एक्सपिरियन्सचा बॅटर आहे आणि आक्रमक रवैया खेळणारा बॅटर आहे. या क्षणी थोडीशी चुकी होते. एक लहानशी चुकी देखील तुम्हाला खूप मुश्किलमध्ये आणू शकते आणि तशा पद्धतीने आपण यावेळेला पाहिलंय की हातामध्ये चेंडू लावतो, तिथून निसटला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. दर्शन येणं आपण पाहू शकता स्ट्राईक इन वरती. आतापर्यंत दर्शनच्या बॅटवरती देखील प्रॉपरली चेंडू मात्र आपण पाहिले नव्हते. यावेळेला एक्सपिरियन्स आणि तदनंतर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्याने दाखवलाय आणि चेंडूला फक्त दिशा दिली ऑनसाइडला, लॉंग लेग रिजनला. येतोय दर्शनच्या बॅटमधून चौकार आणि चतुराईनं हा खेळलेला फटका होता. गतीच्या विपक्ष या ठिकाणी हा फटका जोडलाय आणि तदनंतर चौकार येतोय. स्कोर कार्ड चौकाराच्या माध्यमातून 10 या अंकावरती फ्लाय झालाय. एक सुंदर फटका या अगोदर दर्शनच्या बॅटमधून आपण पाहिला होता. अगदी याही वेळेला रिव्हर्स सीट, जास्तीत जास्त कॉन्फिडन्स रिव्हर्स सीट वरती सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपण पाहताय. परंतु आणखी एक डॉट चेंडूचा खेळ पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये बनल्यात ना आणि स्कोर कार्ड वरती अगदी 10 या अंकावरती स्कोर आपण पाहू शकतात. अमितच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेले. हा देखील ते चेंडू जलद गतीने येतोय. बॅटला चेंडू मात्र ब्रश करत नाहीये. पॅड लाईन वरती चेंडू ऑप्शनला मिस करणारा तो चेंडू होता आणि एक धावसंख्ये बरोबरच आता षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. विकेट मात्र नाहीये, परंतु विकेट नसताना या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत अडचणीमध्ये ठेवलंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या क्षणी आपण पाहताय. आजचा दिवस आपण ओपन एक गाव एक गट या फॉर्मॅट मधून पाहताय. उद्याच्या दिवसामध्ये मात्र मोखाडा गटातून, मोखाडा तालुक्यातून आपल्याला टीम्स पाहायला मिळतील आणि सेपरेट उद्या मात्र मोखाडा तालुक्यातून टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धा आपण 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान पाहू शकतायत. एक सुंदर क्रिकेट स्पर्धा जब्बार चषकाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गांना, क्रिकेट रसिकांना आणि दिग्गज खेळाडूंना या जव्हार मध्ये अट्रॅक्ट करणारी ही स्पर्धा. मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार आयोजित ही स्पर्धा आज 4थी रात्र या पाहायला मिळते. या स्पर्धेची आतापर्यंत काय सुंदर क्रिकेट टुर्नामेंट राहिले. पहिल्या दिवसामध्ये जव्हार गटातून हनुमान पॉइंट हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये एसटी एक गाव एक गटातून सुमित फायटर संघ क्वालिफाय झाला. तिसऱ्या गटातून एसटी एक गाव एक गटातून बोरगड हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. आज कोणता संघ मात्र याच दरम्यान आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहताय. जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी. मात्र हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी शेवटच्या डीप मध्ये बॉर्डरलाईनच्या अगदी जवळ, तिथं थोडीशी मिसफिल्डिंग आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. गॅप मध्ये आपण पाहू शकतात हा चेंडू गेला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला हाताने तो चेंडूला थांबवलं होतं, परंतु जसा चेंडू या ठिकाणी हाताला लागला आणि त्यानंतर तिथून अजूनही ट्रॅव्हल झाला सीमारेषा पलीकडे आणि चौकार येतोय. दर्शनच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. स्कोर कार्ड 15 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. स्लोवर चेंडू ओळखलाय. साइड स्क्रीनच्या समोर दर्शन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. मागील सामन्याचं मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये अडचणीतून टीमला मात्र सावरण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजावरती अटॅक केलाय. इथं मात्र सुजलवरती अटॅक केला जातोय आणि षटकारांकरिता जरूर नमित अंभीर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि ते 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी दर्शन जरूर विन करतोय. अगदी 2 चेंडू 10 धावा आल्यात. जे मागील 2 षटकामध्ये चित्र आपण पाहिलं होतं ते यावेळेला त्यामध्ये उलटफेर केलाय आणि सुजल जो मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू त्याच्यावरती अटॅक केलाय.
बॅच इनसाइड आहे आणि घडलंय काय या वेळेला प्रॉपरली टायमिंग नाहीये मात्र विकेटच्या पाठीमाग लॉंग स्टॉप रिजनला चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय चौकार याच चौकाराच्या माध्यमातून धावांची गती खूपच वेगाने या ठिकाणी मात्र पुढे गेले 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 रन्स या ठिकाणी काय कमालीची बॅटिंग सध्या आपण या ठिकाणी पाहताय दर्शनच्या माध्यमातून अजून एक चांगला स्ट्रोक येतोय जागा बनवली आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका या ठिकाणी दर्शनच्या बॅट मधून लॉंग लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू दाखल झालाय 6 धावसंख्येसाठी नमित अंबेरीच्या माध्यमातून आणखीन 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जिंकलं जात आहे एकूण 1000 रुपयाचे कॅश प्राइज आतापर्यंत जिंकलाय ज्या पद्धतीची आपण बॅटिंग पाहिले खूपच वेगाने धावफलकाला या ठिकाणी कन्वर्ट केलंय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अप्रतिम हा स्ट्रोक या ठिकाणी सजवण्यात आला आहे 31 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय या ठिकाणी दर्शनची बॅट मात्र अक्षरशः या ठिकाणी चमकले आणि स्कोर कार्ड खूपच वेगाने या ठिकाणी पुढे सरसावलाय 31 धावा सुजल वरती अटॅक केलाय या षटकामध्ये दर्शन अक्षरशः या ठिकाणी चमकलाय आज आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय परंतु यावेळेला अगदी सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एकच धाव या 5 चेंडू ज्यामध्ये 21 धावा या षटकामध्ये आल्यात खूपच महागडे षटक सध्या तरी पाहायला मिळते सुजलचं अंतिम चेंडू सुनिक या ठिकाणी जोरलेला आपण पाहू शकतात या ठिकाणी षटकाची समाप्ती षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्कोर जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 32 या अंकावरती अजूनही 6 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 3 षटकामध्ये जरूर चांगल्या धावा प्राप्त झाल्यात कारण 2 षटका पहिली जी होती ना त्यामध्ये 11 धावा या खर्च केल्या होत्या सालवट टीमने परंतु अंतिम जे तिसरं षटक आपण पाहिलं त्यामध्ये अटॅकिंग रोलमध्ये दर्शनला आपण पाहिलं आणि ज्या दर्शनने 21 धावा या षटकामध्ये जोडल्या आपल्या टीमसाठी आणि महत्वाची आता या ठिकाणी अंतिम षटक त्या षटकामध्ये तुम्हाला मात्र जरूर कार्य संपन्न करावंच लागेल जशी सालवट टीमने मात्र सुरुवात करून दिली होती ती आवश्यकता या टीमला आहे मात्र एका बाजूला दर्शन जसा स्ट्राइक इन वरती येतो आणि त्यानंतर या सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट येतोय थोडीशी उत्कंठा सिगेला पोहोचली जाते हा खेळाडू स्ट्राइक इन वरती आल्यानंतर आज त्याने सुरुवातीला 4 चेंडू लगातार डॉट केले होते परंतु जसा त्याच्या बॅट मधून एक चौकार गेला आणि तिथून अक्षरशः धावांचा पाऊस हा मागील षटकामध्ये बरसला या खेळाडूच्या बॅट मधून आणि या ठिकाणी पारितोषिक समीरजी ठाकूर यांच्या माध्यमातून येते जव्हार टीम साठी लगातार 4 षटकारांकरिता 5000 रुपयाची कॅश प्राइज लगातार 4 षटकार कसे पण येस कसे पण या षटकामध्ये जर 4 षटकार येत आहेत तर मात्र हे जरूर दर्शनच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग आपण पाहिले तो स्ट्राइक इन वरती आहे आणखी एक चांगल्या पद्धतीने चेंडू येतोय अगदी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा
परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने हा चेंडू या क्षणी पाहायला मिळतोय. इम्प्रूव्ह केलं जातं अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाज शुभम. एक षटक सोडलं तर त्यानंतर सालबट टीमने आज किफायतशीर गोलंदाजी केली आणि मुजीब फराज देखील आजच्या दिवसामध्ये आजच्या या मॅच मध्ये तशा पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीचा खेळाडू आहे थोडस स्ट्रगल आज. याही वेळेला जरूर कनेक्शन हे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. एक धाव जरूर बनली जाते. यस नो या पद्धतीने आपण पाहतोय आणि खतरा होतोय. दर्शन एक चांगल्या फॉर्म मध्ये आपण त्याला पाहत होता. अखेर जरूर ज्या ठिकाणी रन आउटच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याची विकेट पडली गेली. येतोय नवीन बॅटर सुफियान मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. पहिली विकेट पडली मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती दर्शनने एक महत्वाची इनिंग त्याच्या बॅट मधून साकार झाली आणि तो मात्र परतलाय. यावेळेला सुफियान न्यू बॅटर. स्लोवर चेंडू येतोय. फटका फसलाय हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्रक्षय पाहायला मिळतोय आणि घडलंय काय. अगदी साधा आणि सोपा झेल आपण म्हणू शकतोय का थोडासा लांब होता परंतु चेंडूपर्यंत खेळाडू पोहोचला होता आणि शेवटच्या मोमेंटला हातामधून चेंडू हा निसटला. कॅरी केलं नाहीये आणि महत्वाच्या क्षणी 2 धावा या ठिकाणी येत आहेत. शेवटची 2 चेंडूचा खेळ अजूनही पाहायला मिळतो. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये शुभमने मात्र आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. आता या क्षणी गॅप मध्ये चेंडू येतोय आणि अंतिमच्या मोमेंटला काय सुंदर फटका सजवला गेलाय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी दाखल झालाय. याच चौकाराच्या बरोबर स्कोर कार्ड वरती 40 धावा. एक चेंडूचा खेळ आपण पाहू शकता अजूनही उर्वरित आहे. काय सुंदर पद्धतीने सध्या तरी जब्बार 11 या टीमने बॅटिंग केली. या अगोदर जरूर मुजीब फराज स्ट्रगल करत होता परंतु ज्या पद्धतीने तो मात्र बॅटिंग मध्ये परतला आणि धावसंख्या ही अप्रतिम. इथं मात्र फुलटा चेंडू मिस झालाय. थोडासा हताश आणि निराश या शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळतोय कारण एवढा सुंदर पद्धतीचा चेंडू मात्र तो मिस झालाय. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 24 चेंडू 42 धावांचं टार्गेट हे आपण पाहणार आहोत सालबट टीमच्या विपक्ष. चोवीस चेंडू विजयासाठी तब्बल 41 धावा. 42 धावांचं टार्गेट आपण पाहताय आणि या टार्गेट करिता जरूर तुम्हाला त्या पद्धतीने बॅटिंग करावीच लागेल. 24 चेंडू 42 ची आवश्यकता आहे सालबट टीमला आणि म्हणावं लागेल ना की पहिल्या षटकामध्ये निश्चितच 3च धावा. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिल्या आणि तिथून तिसरं षटक हे तब्बल 21 धावांचं आलं आणि ज्या पद्धतीने जव्हार टीमनं हा स्कोर मात्र या ठिकाणी बिल्ड केलाय. उचल वर कर. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. 24 चेंडू 42 धावांचं एक जबरदस्त टार्गेट या ठिकाणी सेट झालंय.
अगदी मध्यरात्री ज्या पद्धतीने आपण हा सामना पाहताय, जुनी प्रेक्षक वर्ग आतुरतेने आज मॅच बघण्याकरिता उपस्थित आहेत. आज ओपन एक गाव एक गटातून हे सामने पाहायला मिळत आहेत. उद्या मात्र मोखाडा गट आपण पाहणार आहोत. मोखाडा तालुक्यातून उद्याच्या दिवसामध्ये इथं टीम मात्र उपस्थित होतील आणि उद्या देखील चांगला दिवस आपण पाहणार आहोत. मात्र यावेळेला जरूर दोन फलंदाज तर सामन्याकडे जाऊया. या ठिकाणी अप्रतिम मॅच मात्र आपण पाहताय. 24 चेंडू आणि तब्बल 42 धावांचे टार्गेट आहे. नमी तंबेरीसाठी आता पारितोषिक येत आहे की तो जर का विकेटच्या पाठीमागे जर स्टंपिंग करतोय किंवा जरी कॅच पकडतोय तर त्यासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज येते. रोहितजी अंबेर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय. जरूर चांगल्या पद्धतीने ही मॅच आहे. 24 चेंडू 42 ची आवश्यकता आणि या ठिकाणी जरूर सालवड टीमनं मात्र आतापर्यंत चांगला खेळ केलाय, परंतु या क्षणी सामना जिंकायचा असेल ना तर झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटमध्ये आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. इथून थोडासा संघर्ष हा कठीण आहे, परंतु त्या कठीण संघर्षावरती तुम्हाला जिद्दीने पुढे यावं लागेल. आता या वेळेला काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी निलेश दवणे यांच्या माध्यमातून आपण पाहताय. सकरण आणि तदनंतर सुजल ही जोडी पाहायला मिळते. या सुजलने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकले, तो स्ट्राईक इन वरती आहे. मात्र 2 चेंडू 1 धाव सध्या पाहायला मिळते. 40+ हा खेळाडू आहे जरूर गोलंदाज निलेश दवणे, परंतु ज्या पद्धतीने जरूर गोलंदाजी आपण पाहताय अगदी तुमच्या लाईन वरती सातत्याने त्याने आतापर्यंत चेंडू फेकलाय. इथं चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. तेवढ्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण या क्षणी पाहताय. या ठिकाणी सातत्याने जरूर पारितोषिक देखील येत आहेत. एक चांगली स्पर्धा आहे. नमित अंबिरेसाठी अजून एक पारितोषिक जर कॅच पकडतोय किंवा जर स्टंपिंग करतोय तर बाळा मुगणे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज येईल. आणि मात्र आपण पाहतो या ठिकाणी अप्रतिम सध्या तरी 4 चेंडू किंवा 3च धावा. चांगली गोलंदाजी लेंथ लाईन चा राजा म्हणून आपण पाहता. या गोलंदाजाला आतापर्यंत रूम दिले जात नव्हतं, मात्र या क्षणी ओहो यावेळेला जोरदार अपील करण्यात येते. एक्साइटेड काझिम यांना आपण पाहताय. इथं मात्र रेफर करण्यात आलंय. काझिम खूप विश्वास या ठिकाणी इथे दाखवतोय. मात्र जशा पद्धतीचा हा चेंडू कलेक्ट केला आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय आणि त्यानंतर इथं मात्र लाऊडली अपील करण्यात आले. पहिलं षटक इथं आपण पाहिलंय जरूर प्रगती पथावरती. सध्या तरी 4 चेंडूवरती 3 धावा आल्यात. 5व्या चेंडूवरती यावेळेला डिसिजन आपण पेंडिंग पाहताय. तिसऱ्या फेरीकरिता या ठिकाणी लॉट्स टाकण्यात येत आहेत विनिंग टीम आणि त्याचबरोबर 7 पाटी आणि डहाणू टीमला ऑलरेडी बाय मिळालाय. म्हणूनच
त्या टीमला बाई नसेल, परंतु नेक्स्ट मॅच हे आपले असेल म्हणून आपला एक प्रतिनिधी आपण उपस्थित व्हा. धाकटी डहाणू, त्यानंतर विनिंग टीम, त्याचबरोबर सातपाटी. चला एक एक प्रतिनिधी या ठिकाणी आपण लगेच लॉन्च टाकतोय. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. इथं विकेट येते ज्या पद्धतीने तर पुढील सामना आपण पाहणार आहोत सातपाटी विरुद्ध धाकटी डहाणू. आणि जो संघ जिंकेल तो थेट आजच्या या गटातून क्वालिफायरची मॅच खेळेल. आणि टॉस देखील करायचा या नेक्स्ट मॅचचा धाकटी डहाणू विरुद्ध सातपाटी असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. आणि त्या मॅचचा टॉस देखील होईल. तत्पूर्वी आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 5, ज्यामध्ये धावा आल्या त्या 4. एक विकेट देखील आपण पाहिले. करण परतला आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व. सालवट टीम थोडीशी संघर्ष करते. 5 चेंडू आतापर्यंत काय कमालीची या ठिकाणी आपण पाहिली तर गोलंदाजी करण्यात आले. अगदी यावेळेला विकेटच्या पाठीमागं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. षटक इथं कंप्लीट होतंय. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या ते फक्त 4. महत्वाचं पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र खर्च केला नाहीयेत. विकेट देखील प्राप्त केले आणि त्यानंतर जो दबाव होता तो दबाव या ठिकाणी तयार करण्यात आलाय. पहिल्या धावसंख्येला विकेट. तीन धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहे. यस, विजयासाठी 18 चेंडू आणि अजूनही 39 धावा. 18 चेंडू 39 ची आवश्यकता आहे. मात्र याच दरम्यान आपण पाहिलं तर सचिन वाघला गोलंदाजी मार्कवरती आणले. एक महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुजल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही टीमची तुलना केली तर जव्हार 11 टीमने देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा बनवल्या होत्या. आणि तशाच पद्धतीने याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर केवळ 3च धावा येत आहेत. सचिन वाघ बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. महत्वाचे षटक असणार आहे या षटकामध्ये. सचिन कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करेल ना, कारण यावेळेला सुजल पहिलं षटक हे चांगल्या पद्धतीने गेलं नाहीये. आणि हा चेंडू मात्र अप्रतिम लेंथ आणि लाईन वरती हाताळलाय. अगदी जड मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि त्यानंतर धाव मात्र नाहीये. काय कमालीची बॅटिंग जी जरूर मागील मॅच मध्ये आपण या टीमची पाहिली होती, सालवट टीमची. मात्र या क्षणी या टीमला आतापर्यंत बांधून ठेवण्यात आलंय. मोठे स्कोर थांबले गेलेत. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आपण पाहताय. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन या ठिकाणी चुकलंय आणि म्हणूनच या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. अगदी जरूर फील्ड रेस्ट्रिक्शन कडे देखील तेवढंच आपण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण अशा चुका ज्या होत आहेत ना त्या टीमला मात्र खूपच महागात पडू शकतायत. इथं जरूर थोडीशी चुकी झाली. डॉट चेंडू ज्या पद्धतीने डॉट चेंडू आला होता, परंतु एक नो बॉलच्या माध्यमातून आपण पाहताय येणारा चेंडू फ्री हिट. फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. चांगली लढत देखील आपण पाहताय. राऊंड विकेट
यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, अगदी साइड स्क्रीनच्या समोर दोन खेळाडूंच्या अगदी मध्ये वन बाउन्स चेंडू ओव्हर द रोप येतोय चौकार सामन्यामध्ये. यावेळेला जरूर सालवा टीम पुन्हा एकदा कमबॅक करते, कारण इथं जर आपण पाहिलं तर फ्री हिट होता, एक नावी संधी उपलब्ध झाली आणि त्या चेंडूवरती एक चांगल्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलंय. याच चौकाराच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय. आठ धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. चांगला स्ट्रोक जरूर या अगोदर पाहायला मिळाला आहे. सामना अशा पद्धतीने अशा सिच्युएशन वरती सध्या येऊन पोहोचलाय. पहिल्याच षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या निलेश धवने यांच्या माध्यमातून. मात्र तदनंतर या षटकाचा विचार केला तर एक नो बॉल आणि त्याच फ्री हिट वरती अटॅक केला चौकाराच्या माध्यमातून आणि सुजल आपल्या टीम करिता या ठिकाणी एक अप्रतिम जरूर कार्य संपन्न करतोय. सामना भरू शकते, प्रयत्न करावेच लागणार, कारण आत्ताच्या सिच्युएशनला आपण पाहिलं तर सचिन जो मात्र एक चांगला गोलंदाज त्याच्यावरती अटॅक केलाय, इम्प्रूव्ह करावं लागेल. आणखीन एक चांगला चेंडू अगदी विकेटच्या पाठीमाग नमित वॉटर फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जबर इलेव्हन टीम कडून. खेळ क्रिकेटचा आहे, इथं इमोशन भरपूर सारे जोडलेले असत आहेत. कारण हा खेळ मात्र आज ज्या पद्धतीने प्रत्येक टीमनं खेळला गेलाय, यानंतर एक मोठा सामना. एका बाजूला टीम असणार आहे चांगला चेंडूचा जरूर खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ लाईन ही चांगल्या पद्धतीने जरूर यावेळेला बघायला मिळते. टॉस करण्याकरिता सातपाटी आणि त्यांचे विपक्ष डहाणू धाकटी डहाणू दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय. तीन चेंडूवरती जर 3 विकेट लगातार आल्या इथं तर 1500 रुपयांचे कॅश प्राइज सचिन वाघ याकरिता येईल. समीर ठाकूर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी आलंय. एक महत्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू मात्र यावेळी ऑस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा, आणखीन एक जरूर वाईडच्या माध्यमातून धाव मात्र ऍड करण्यात येते. एक एक धाव खूप महत्वाची या ठिकाणी मानली जाते. स्कोर कार्ड वरती 10 धावा, केवळ 3 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकून झाले. सामना बनू शकतोय. ज्या पद्धतीची ही मॅच आपण या ठिकाणी पाहताय, 42 धावांचं हे टार्गेट, ज्यामध्ये थोडस स्ट्रगल या षटकामध्ये केलंय. एक नो बॉल एक वाईड अशा पद्धतीने आपण पाहिले तर या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी थोडीशी अवांतर राहिले. चला सातपाटी टीम कॅप्टन आपण जॉईंट वा टॉस बॉक्स या ठिकाणी आणि धाकटी डहाणू मॅचचा टॉस करण्याकरिता जरूर उपस्थित हबीभाई शेख यांना आपण पाहत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व देखील आहे आणि मालिका वीराची बाईक म्हणून त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता देण्यात आली. तेच हबीभाई शेख सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सातपाडी टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट मॅच एक जबरदस्त सामना अजून एक पाहायला आपल्याला मिळेल. मात्र या क्षणी जर पाहिलं तर थोडासा इंजर्ड खेळाडू होतोय सुजल. ज्या खेळाडूकडे आतापर्यंत अप्रतिम खेळ, मात्र यावेळेला थोडासा इंजुरी आणि त्यानंतर रिटायर हट म्हणून आपण त्याला पाहताय मैदानाच्या बाहेर येत असताना. अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्डवरती 10 धावा. इथून विजयासाठी अजूनही 32 धावांचं टार्गेट. दोन चेंडू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहे. शुभम नवीन बॅटर आणि याचबरोबर चांगला स्ट्रोक येतोय. एक्स्ट्रा कव्हर बॉडीच्या जवळ चेंडू चाललाय. त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग आणि इथं मात्र जी चुकी झाली ती चुकी दुरुस्त करावी लागेल. मात्र 2 धावा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये हे आपण कित्येक वेळा पाहिलं. एक चूक तुम्हाला जर बॅकफुटला घेऊन जाऊ शकते हे कित्येक वेळा आपण पाहिलं आहे. कारण धावा जरी या ठिकाणी मोठा स्कोर असला ना तरी देखील आता यावेळेला सालवड संघ त्या धावांचा पाठलाग हा करत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती 12 धावा. इथून 30 धावांची आवश्यकता अजूनही. इथं येतोय महत्वाच्या क्षणी एक चांगला स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी आणि सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. 12 चेंडू 24 धावा. मॅच बनू शकते. या षटकाराने संपूर्ण सामना आपल्या बाजूने उलटफेर केलाय. 16 या अंकावरती 18 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय आणि सामना मात्र बनवलाय. अंतिमच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर काय अफलातून सामना येतोय. सालवड टीमला या ठिकाणी आशा पल्लवित झाल्यात. 12 चेंडू आणि तत्पूर्वी 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट प्रतिषेधक 12 धावांचा आहे जो या ठिकाणी बनू शकतोय. यामध्ये शंका नाहीये. मात्र यावेळेला जरूर दर्शन मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मेडल षटक. विकेट ना पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर हा फटका. अगदी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मुजीब फरास. फ्लड स्लाइड मध्ये झेल पकडण्यासाठी नेहमीच अशा पद्धतीने खेळाडूंना आपण पाहताय आणि ते चित्र मात्र मुजीब फरासच्या बाबतीत देखील पाहायला मिळत आहे. कारण अगदी चांगला चेंडू होता झेल पकडण्यासाठी. कारण जर दिवसामध्ये हा झेल असता तर मुजीब फरास हा नेहमीच अॅक्युरेसी कॅच पकडणारा खेळाडू आहे. परंतु यावेळेला थोडीशी चुकी झाली आणि पहिल्या चेंडूवरती इथं मात्र एक संधी प्राप्त झाली फलंदाजाला. जागा बनवली. सामना बनू शकतोय त्याची चर्चा आपण या ठिकाणी करताय. येतो एक जबरदस्त पुन्हा एकदा फटका. षटकारांसाठी चेंडू चाललाय. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 7 धावा बनल्यात या षटकामध्ये. स्कोर कार्डवरती 25 धावा लागल्यात आणि इथून आता विजयांसाठी जर आपण पाहिलं तर 17 धावा. आता या वेळेला देखील आपण पाहिलं तर वाईडचा इशारा येतोय. थोडेसे फंबलिंग होत असताना पाहायला मिळत आहे. 26 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. काय घडतंय. दर्शन तांबोरी मात्र एक अप्रतिम गोलंदाज. परंतु माइंडसेट हे मात्र योग्य पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. क्रिकेट म्हणतात ना की स्ट्रॅटेजीचा गेम आहे.
आतापर्यंत शुभमच्या बॅट मधून 2 चेंडू होते, 2 षटकार आलेत. अजूनही सामन्यामध्ये कंट्रोल जब्बार टीम घेऊन येऊ शकते. आणखीन एक चांगला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहताय. जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळते. आणि घडलंय काय? येस, डेफिनेटली मोठी विकेट. सामन्याचं चित्र बदलवणारी ही विकेट या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून आपण पाहताय. विकेट येते. इथं मात्र जरूर एक वेगळं दृश्य पाहायला मिळालंय. कारण ज्या शुभमने 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते, तो शुभम सध्या बॅक टू डगआउट चाललाय. आणि दर्शनने इथे मात्र सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय. इथे स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 26 धाबा बघायला मिळतात. तिथून अजूनही 16 धाबा. 9 चेंडू 16 धाबांची आवश्यकता. सामना अजूनही बनू शकतो. ज्या पद्धतीने हा सामना आपण पाहिला तर बनवला गेलाय. 9 चेंडू 16ची आवश्यकता. इथून कोण संघ जिंकेल तो मात्र प्रश्नचिन्ह अजूनही या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. हौसला बुलंद दोन्ही टीमचा आत्मविश्वास सिगेला पोहोचला जातोय. कोणता संघ इथून मॅचला जिंकेल? कारण जो संघ जिंकेल तो आजच्या या गटातून अंतिम सामना खेळेल. आणि म्हणूनच हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. नवीन येणारा बॅटर मनीष 9 चेंडू आणि अजूनही 16ची आवश्यकता. दर्शनने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. का ज्या पद्धतीने तो चेंडू खेळाडूला पीक केले, जसा खेळाडू जरूर या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याकरिता फ्रंट फुटला आला त्याच पद्धतीने चेंडू सोडला होता. आणि नमितचा काय सुंदर झेल त्यामागे पाहायला मिळाला. हा देखील फुलटा चेंडू यावेळेला हलकासा मिस झालाय. एक धाव खूप महत्वाची आहे. म्हणूनच इथे जर आपण पाहिलं तर यावेळेला देखील 1 धाव येते. 8 चेंडू 15 धावांची नितांत गरज आहे. हे 2 चेंडू या मॅचचे टर्निंग पॉइंट निर्माण करू शकतात. हे 2 चेंडू खूपच महत्वाचे या मॅच मधले. फुल टॉस येतोय आणि फुल टॉसला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. आणखीन एक दर्जेदार फटका येतोय. चेंडू चाललाय 6 धावसंख्येसाठी. या क्षणी फलंदाज अथर्वच्या बॅट मधून हा एक जबरदस्त ब्रँडेड फटका आलाय. षटकार. येणारे 7 चेंडू आता विजयासाठी धाबा पाहिजेत त्या 9 धाबा. 7 चेंडू 9ची आवश्यकता. व्हॉट अ बॅटिंग. साल्वर्ट टीम ने या सामन्यामध्ये जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केले. का पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा आणि तिथून जशा पद्धतीने बॅटिंग केले, खास करून एक धाव येते. षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धाबा. विजयासाठी अजूनही 6 चेंडू 8ची आवश्यकता. आणि या खेळपट्टीवरती सातत्याने ज्या गोलंदाजाने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे, मात्र आजच्या दिवसामध्ये आजच्या या रात्रीमध्ये त्यानं मात्र गोलंदाजी केली नव्हती. परंतु महत्वाच्या क्षणी 6 चेंडू 8 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. आणि त्याकरिता मुझीब फरास. पहिला चेंडू या ठिकाणी जरूर आपण पाहता या वेळेला 1 धाव जरूर प्राप्त करण्यात येईल. जव्हार संघ जर या ठिकाणी जिंकतोय तर समीर ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांची कॅश प्राइज येईल या टीमसाठी. मात्र 5 चेंडू 7ची आवश्यकता आहे. हा सामना जर पाहिलं तर अगदी फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय की काय असं वाटत असताना साल्वर्ट टीमनं आपल्या क्रिकेटमय ज्या पद्धतीने जरूर फलंदाजी केली. सुजल या ठिकाणी रिटायर हर्ट मारतो आपण पाहिला आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटिंग केली. स्लोवर चेंडू. हीच तर खरी खासियत, हीच तर खरी गोलंदाजामध्ये असणारी कलात्मक बॉलिंग. आणि ते चित्र आपण पाहताय. कारण सध्याचे क्रिकेट जर पाहिलं तर व्हेरिएशन वरती खूप डिपेंड असतं ना ती गोलंदाजी. आणि तेच चित्र यावेळेला पाहायला मिळते आहे.
4 चेंडू 7 ची आवश्यकता. रोमांचक सामना. हृदयाची जी स्पीडअप आहे ती अजूनही थोडीशी वेगाने वाढली जाते, कारण हा सामना मात्र त्या पद्धतीने आपण यावेळेला पाहू शकताय. येणारे 4 चेंडू धावा प्राप्त करायचे आहेत, त्या अजूनही 7. जलद गतीने चेंडू येतोय. आता यावेळेला जरूर नो बॉलचा इशारा आपण या ठिकाणी पाहू शकतायत. रोमांचक स्थितीमध्ये सामना यावेळेला येऊन पोहोचलाय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय आणि आणखीन सामन्यामध्ये यावेळेला चित्र मात्र बदलण्याची स्थिती येते. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून धावा बनवायच्या आहेत ना त्या 6. 4 चेंडू 6 ची आवश्यकता. काय रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम मॅच या ठिकाणी येते. येणारा चेंडू फ्री हिट हा मात्र आपण पाहणार आहोत. यावेळेला मनीषच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत जरूर बॅट मध्ये त्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू धावांची आवश्यकता आहे, ती 6. रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठल्याही बाजूने सामना मात्र इथून जाऊ शकतोय. इथं चांगला स्ट्रोक येतोय. चेंडू उडवलाय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. व्हॉट अबाउट बॉलिंग. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू विजयासाठी 6 धावा. सुरेख गोलंदाजी यावेळेला आपण पाहताय, कारण जसा मात्र जरूर विकेट पडले आणि त्यानंतर प्रेशर. अथर्व अजूनही नो स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि विजयासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना मात्र या क्षणी येऊन पोहोचलाय. रोमहर्षक सामना पाहायला मिळतो. या 2 चेंडूवरती यावेळेला प्रेशर तर दोन्ही टीमवरती आहे, कारण एक डॉट चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. एक विकेट सामना फिनिश करेल. बघूया 2 चेंडू 6 ची आवश्यकता. इथं मात्र आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र एका चेंडूवरती 5 ची आवश्यकता. ऑलरेडी अथर्वच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलेत आणि तोच अथर्व यावेळेला स्ट्राईक इन वरती येतोय. एक चेंडू 5 धावा विजयासाठी मोठा फटका, कारण कंपल्सरी चेसिंग आहे. जर चौकार आला तरी देखील हा सामना मात्र जव्हार संघ जिंकतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी षटकार. सुरेख लेंथ आणि लाईन वरती यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडूची फेकी. सामना अप्रतिम या ठिकाणी बनलाय. जव्हार विरुद्ध आपण पाहताय सालवड, या 2 टीम एकमेकांचे विपक्ष आहेत आणि ज्या पद्धतीने हा सामना या क्षणी पाहायला मिळतोय. यानंतर अजून एक चांगला सामना. मात्र या सामन्याकडे पाहिलं तर डिसाइडेड चेंडू येतोय.
कंपल्सरी चेसिंग आहे आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणामुळे इथं मात्र जरूर षटकार जर येतोय तर मात्र सामना बनू शकतोय. महत्वाची लढत आहे या वेळेला. एक चेंडू आणि धावा पाहिजे त्या 5. इथं जरूर यस डेफिनेटली वाईडचा इशारा. मॅच मध्ये अजून येत आहे ट्विस्ट. आता एक चेंडू विजयांसाठी धावा पाहिजे त्या 4. मॅच मध्ये ट्विस्ट येत आहे. अजूनही अथर्व मात्र स्ट्राईक इन वरती आहे. सामना बनू शकतोय या क्षणी. जर चौकार आला तर मात्र आता मॅच फिनिश होऊ शकते. महत्वाची लढत आहे. एका चेंडूवरती घडेल काय? सामन्याचा रोमांच वाढला जातोय. असं वाटतंय ना की मेगा फिनाले चाललाय आणि या सिच्युएशनला क्लेवर माइंड हे कधीच सरस ठरतंय आणि शांत पद्धतीने खेळ नाहीये. तर या वेळेला आक्रमक रवैया ज्या पद्धतीने अथर्वने मॅचला आतापर्यंत आपल्या बाजूने फिरवलंय. एक चेंडू 4 ची आवश्यकता आहे. इथं चांगला स्ट्रोक येतोय. अगदी या वेळेला आपण पाहिलं तिथून जर का चेंडू निघून गेला असता तर डेफिनेटली चौकार. मात्र फिरोज भाई व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम म्हणावं लागेल ना की या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यात आलंय कारण इथून चेंडू सरळ सीमारेषा पलीकडेच होता.